किती छान दिसते आहे मिसळ पाव. तर करायची आहे अशी मिसळ पाव. तर चला मग करूया आपण मिसळ पाव. नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आता आपण रेसिपी करायला घेऊया. तर ही मोठ आहे, 250 ग्रॅम घेतलेली. एक पाव थोडी कमीच घेतली होती आणि भिजू घातल्यानंतर ही थोडीशी फुगते, याचं वेट वाढते, म्हणून ही आता एक पाव झाली. तर याच्यामध्ये आपण एकच शिट्टी देऊया, जास्त शिट्ट्या नाही द्यायच्या, कारण की मग तसं जर करत बसलं कढईमध्ये वगैरे तर बराच ती वेळ घेईल. म्हणून मग याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि आपल्याला त्याचा कट पाहिजे आहे म्हणून आपण थोडंसं पाणी टाकूया, आपल्याला जेवढा कट पाहिजे तेवढा. आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. याच्यात पाणी टाकूया. बस होऊन जाईल. याला एक शिट्टी होऊ द्यायची. आता आपण कुकर ठेवलेला आहे त्याच्यावर, आणि आता आपण हा मिसळ पावचा मसाला तयार करणार आहे. 1 चमचा धने घेतले, 1 चमचा जिरं घेतलं, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा सोप, 3-4 लवंग आणि विलायची घेतली नाही का, एक कलमी, एक मिरची, विलायची टाकायची याच्यामध्ये, 1 मोठी विलायची, आणि हे स्टार फूल आणि मिरे. तर याला आपण हलकंसं भाजून घेऊया. थोडं विलायची घ्यावं लागेल आणि याला हलकं म्हणजे चांगलं बऱ्यापैकी भाजून घ्यायचं, जसं पाहिजे आपल्याला तसं चांगलं खमंग भाजून घ्यायचं याच्यामध्ये. आणि याला छान मग वाटून घ्यायचं. आणि मग कांदा खोबरं ते वेगळं भाजून घ्यायचं. आणि लसूण आल्याची पेस्ट आहे म्हणून मग मी लसूण आलं काही हे केलं नाही आहे, त्याच्यामध्ये वाटलेलं नाही आहे, म्हणून लसूण आल्याची अगोदरच पेस्ट होती म्हणून मग ती काही केली नाही मी. तर हे आपण भाजून घेतलं की मग कांदा भाजून घेऊया आणि खोबरं भाजूया. माझं सुगंध छान येत आहे. तर असं आपण असा टाईमवर जर असा फ्रेश मसाला तयार केला तर आणखी त्याची लिज्जत वाढते आपल्या मिसळची. त्याला एकच शिट्टी येऊ द्यायची, जास्त मग शिजलेली मोठी पण चांगली वाटत नाही. तर आपला हा झालेला आहे आणि ह्याच्यात काढूया, याला थंड होऊ द्यायचं. आता याच्यामध्ये छान कांदा भाजूया आणि याच्यात थोडा खोबरा किस घेतलेला आहे मी, तो पण टाकूया. पहिले थोडा कांदा भाजून घेऊया आणि मग कांदा म्हणजे भाजत आला की मग खोबरा किसायला काही वेळ लागत नाही, म्हणून मग त्याला थोडं लेट टाकायचं आहे आपण. त्याच्यात चांगला भाजूया. पहिले याचं थोडंसं असं हे कांदा आपण असं थोडा हे करून घ्यायचं आणि मग नंतर थोडंसं हलकंसं तेल टाकायचं आणि मग चांगलं भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं ह्याच्यात. बस. आणि मग याची कांद्या खोबऱ्याची पेस्ट करूया आणि हा मसाला हे वाटूया. तर ही मोठ आपण एक शिट्टी लावून घेतलेली आहे आणि छान झालेली आहे. खूप गलगल नाही झाली आणि व्यवस्थित झाली आहे. आणि त्याला ही अशी गाळून घेतली आहे चाळणीने. त्याचा ह्या कटाचा रस्सा आपण वेगळा काढलेला आहे आणि ही कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट तयार केलेली आहे आणि ही लसूण जिरं आहे. तर आपण आता कढईमध्ये तेल टाकूया याला फोडणी करता. मोहरी टाकली, हे जिरं टाकलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकला आणि हा थोडासा कांदा टाकला. हा कढीपत्ता टाकला याच्यामध्ये
आणि कांदा शिजू द्यायसाठी आपण मीठ टाकून द्यायचं. चवीपुरतं. याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची. आलं लसूणची पेस्ट, आणि हे वाटलेली आपण कांदा खोबऱ्याची पेस्ट 2 चम्मच टाकली. याच्यात टोमॅटो टाकायची. आता चांगलं द्यायचं. याच्यात थोडीशी हळद टाकायची. धण्याचं पावडर, थोडी हळद आपण मोठीमध्ये टाकली होती शिजवताना, त्याच्यात थोडंसं टाकून द्यायची. मिरची पावडर, आणि मगाशी आपण हा वाटला होता मसाला तो टाकायचा 1 चम्मच. फ्रेश मसाला असल्यामुळे सुगंध पण छान येते आणि टेस्ट पण छान येते. 1-2-3 मिनटं होऊ द्यायचं. छान. आता मोठ टाकूया याच्यात. आता याच्यात आपण हे कट तयार केला आता हे याच्यामध्ये टाकूया. याला एक मुखळी येऊ द्यायची, कारण हे शिजलेलंच आहे म्हणा. तर आपले हे छान तयार झालेली आहे. आता याच्यात छानपैकी काढून घेऊया आपण. थोडंसं याच्यामध्ये फरसाण टाकूया. आणि परत याच्यामध्ये काढूया. आपली छान मिसळ तयार झालेली आहे.